Okay, we will start the lecture now. Now, in the EDM, 2 points of this EDM is remaining, that is the modulation and phase comparison. Okay, okay. Now see phase comparison. Okay, what is phase comparison? आपण आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एक वेव ए पासून बी कडे पास होते आणि पुन्हा रिव्हर्स ए कडे येते, बरोबर का? ए कडून बी कडे जाते आणि पुन्हा ए कडे रिटर्न येते. ठीक आहे. तर याचं आपल्याला कंपॅरिझन करायचं असतं. आपल्याला किती वेव गेलेली आणि आलेली ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. ठीक आहे. तर तो पॉइंट आपण बघतोय, फेज कंपॅरिझन. ओके. जनरली द व्हेरियस कमर्शियल ईडीएम सिस्टीम अवेलेबल डू नॉट मेजर द ट्रान्झिट टाइम डायरेक्टली. ठीक आहे. ज्या अवेलेबल मशिनरीज आहेत त्यातल्या आता ईडीएमच्या, ठीक आहे, त्या ट्रान्झिट टाइम जो आहे तो डायरेक्टली मेजर करत नाही. ठीक आहे. जे आता अवेलेबल ज्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत they do not measure transit time directly. Instead, the distance is determined by measuring the phase difference between the transmitted and reflected signal. Okay. तर कशा पद्धतीने मेजर करतात तर they uh, the distance determined by the measuring the phase difference. Okay, phase difference म्हणजे तुम्ही जी रे पाठवलेली आहे दॅट इज द ट्रान्समिटेड आणि जी रिफ्लेक्ट होऊन मागे रिफ्लेक्टेड, ट्रान्समिटेड अँड रिफ्लेक्टेड जो सिग्नल आहे ह्याच्यात जो फेजचा डिफरन्स झाला, फेजचा डिफरन्स म्हणजे अँगल मधला डिफरन्स. समजते का तुम्हाला? ह्या दोघांच्या अँगल मध्ये जो डिफरन्स झालेला आहे त्याच्यावरून तुम्ही distance calculate करता. Okay, this phase difference can be expressed as a fraction of cycle, which can be converted into units of time when the frequency wave is known. Okay, तर this phase difference can be expressed, तर हा जो फेज डिफरन्स आहे तो कसा एक्सप्रेस करतो? ऍज अ फ्रॅक्शन ऑफ सायकल. म्हणजे सायकल एक कंप्लीट झाली, अर्धी, हाफ, पाऊन, जी काय असेल ती. ठीक आहे. ऍज अ फ्रॅक्शन ऑफ सायकल विच कॅन बी कन्व्हर्टेड इंटू युनिट ऑफ टाइम वेन द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह इज नोन. जर आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह जर माहिती असेल, फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंड मध्ये किती वेळा ती वेव्ह पास, किती वेळा सायकल कंप्लीट करते, ही फ्रिक्वेन्सी जर माहित असेल तर दिस फेज डिफरन्स कॅन बी एक्सप्रेस्ड, तर आपल्याला तो फेज डिफरन्स काढता येतो. ठीक आहे. मॉडर्न टेक्निक कॅन इझिली मेजर अप टू वन वन ऑफ 1000 पार्ट ऑफ द वेवलेंथ. म्हणजे जे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट जे आलेले आहेत ते दे कॅन मेजर 1/1000. म्हणजे जर तुम्ही एका वेवलेंथ, ठीक आहे, एक वेवची एक वेवलेंथ त्याचा 1/1000 म्हणजे 1000तला एक पार्ट हा पण मेजर करू शकतोय. बरोबर. आता तुम्ही इथं बघा 2 मिनिटं. ही जी वेव आहे, ठीक आहे, ही वेव इथून इथपर्यंत ही एक वेव आहे. ठीक आहे. तर इथून इथं आला तर तुमचा फेज अँगल 90. आर यू कॅन सी द कर्सल? ओके. इथं 90 डिग्री येणार, इथं 180 डिग्री येणार. ठीक आहे. इथं 270, इथं 360, पुन्हा 90, 180, 270, 360 असं करत 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 कंटिन्यू जाते. ठीक आहे. जर तुमची वेव्ह इथं थांबली असती इथं, तर तिथं काय आला असता? 90 आला असता. ठीक आहे, अँगल. इथं आला असतं तर 180 आला असता. त्याच्या थोडंसं अलीकडे असतं तर 170, त्याच्या थोडंसं 160. म्हणजे हा अँगल असतो 0 टू 90, 180, 270, 360 असा वाढत वाढत जाऊन असा चेंज होत असतो. ठीक आहे. समजतंय तुम्हाला? तर मॉडर्न टेक्निक जे आहेत ना, तर दे कॅन मेजर म्हणजे 1000तला एक पार्ट पण मेजर करतायत.
आता आपण ढोबळमानाने काय म्हणतोय की वी टेक इट 0, 90, 180, देन 270, 360 किती झाले 1, 2, 3, 4, 5. 5 पार्टच करतोय आपण. 1, 2, 3, 4, 5. 5 ऑफ 1 पार्ट करतो. ठीक आहे. 5 ऑफ 1. पण ह्याला 1000 ह्याच्यात डिवाइड करून तो अँगल मेजर करतात. म्हणजे इथं जर 0 असेल तर इथं कुठेतरी 1 डिग्री, 2, 30, 35 जे काय असेल ते म्हणजे असे एका वेव्हलेंथचे 1000 पार्ट करून ते अँगल फेज मेजर करतायत. ठीक आहे. समजतंय तुम्हाला? तर आता ही फिगर बघा, हीच सेम फिगर बघा. द वेव्ह ट्रान्समिटेड फ्रॉम ए टुवर्ड्स बी. ओके. ही डायग्राम बघा ह्याच्यातलं. द वेव्ह ट्रान्समिटेड फ्रॉम ए टू बी. ओके. इज इन्स्टंटली रिफ्लेक्टेड फ्रॉम बी टू ए. बी कडून पुन्हा ए कडे रिफ्लेक्ट होते. अँड देन इट इज रिसिव्ड ऍट ए. ठीक आहे. बी कडून ए कडे रिफ्लेक्ट होऊन ए ला रिसिव्ह होते. ठीक आहे. ऍज शोन इन डॉटेड लाईन. डॉटेड लाईन मध्ये तुम्हाला रिफ्लेक्टेड दिलेली आहे. ट्रान्समिटेड जे आहे फिगर फिगर बी पहा ही फिगर. त्याच्यात ए कडून बी कडे जी क्लिअर लाईन गेली आहे ती ट्रान्समिटेड आहे आणि जी डॉटेड जी लाईन आली आहे ती रिफ्लेक्टेड लाईन आहे. ओके. तर द सेम म्हणजे रिफ्लेक्टेड लाईन तुम्हाला डॉटेडने दाखवले. द सेम सिक्वेन्स इज ऍज शोन इन सी. सी फिगर बघा. सी मध्ये पण सेम दाखवले. ठीक आहे. बाय ओपनिंग आउट द वेव्स वेअर इन ए टू ए डॅश. नीट बघा. ए टू इथं ए टू लास्ट इथं ए डॅश. समजतंय का? ए टू ए डॅश आर सेम. म्हणजे बी जी डायग्राम आहे, सेकंड जी डायग्राम आहे, याच्यात ही वेव अशी गेली, अशी येऊन 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 बी ला तटली आणि बी ला तटून पुन्हा माघारी बी टू अशी 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 करून करून पुन्हा ए ला रिसिव्हर कडे आली. ठीक आहे. आणि ही जी डायग्राम आहे ही ओपन करून इथं दाखवली. ह्याच्यातली ही जी क्लिअर जी लाईन रे गेलेला आहे ते हा पार्ट मध्ये दाखवला आणि जो रिफ्लेक्टेड डॉटेड रे आहे ना तो कंटिन्युएशन दाखवलाय तुम्हाला. ठीक आहे. फक्त ह्यातली जी रिफ्लेक्टेड ची जी माघारी येते ती इकडे दाखवली. दॅट मीन्स ए आणि ए डॅश हे सेम पॉइंट आहेत. फक्त तुम्हाला रे ओपन करून दाखवलेली आहे. ठीक आहे. डिस्टन्स देन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द वेव्ह इज द डिस्टन्स किती कव्हर करणार वेव्ह 2D. डिस्टन्स काय आहे डी आहे ना ए टू बी. मग ते डबल झालं ना 2D इज इक्वल टू एन लॅमडा प्लस फाय लॅमडा. आता एन आणि फाय काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. डी इज अ डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. लॅमडा इज अ वेव्हलेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर वेव्ह. ओके. एन इज अ होल नंबर ऑफ वेव्हलेंथ दॅट ट्रॅव्हल बाय द वेव्ह. एन म्हणजे जेवढ्या होल नंबर ऑफ वेव्हलेंथ आहेत म्हणजे पूर्ण. आता इथं कसं असणार की बाबा एक 15 वेव्हलेंथ फुल गेल्या आणि बाबा 16वी अर्धीच गेलीये असं किंवा अशा अशा केसमध्ये. ठीक आहे. आता बघा इथं काय इथं एक वेव्हलेंथ इथं कंप्लीट झाली, इथं दुसरी कंप्लीट झाली, इथे तिसरी कंप्लीट झाली. ओके. तर ही काय झाली, ही हाफ झाली. पण आपण याला ओपन केलंय. ठीक आहे. इथं ओपन केलंय त्यामुळे काय होणार इथंपर्यंत एक, इथं दुसरी कर्सल बघा तुम्ही, इथं तिसरी वेव्हलेंथ कंप्लीट झाली, इथं चौथी, इथं 5वी वेव्हलेंथ कंप्लीट झाली, इथं 6वी वेव्ह म्हणजे 6 वेव्हज कंप्लीट झाल्या. म्हणजे एन किती झाला 6. ओके. होल नंबर ऑफ वेव्हलेंथ झाल्या 6 आणि त्याच्यानंतर फाय लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा जो राहिलेला आहे जो डेल्टा लॅम्बडा तो फ्रॅक्शन ऑफ द वेव्हलेंथ ट्रॅव्हल बाय द वेव्ह. फ्रॅक्शन किती ट्रॅव्हल केली आहे इथून ते इथपर्यंत. तुम्हाला समजतंय का? प्लीज मला कोणीतरी एकाने सांगा की मी हे जे आता एक्सप्लेन केलं ते समजतंय का? आपली वेव्हलेंथ किती नंबर्सनी कंप्लीट ट्रॅव्हल केली आणि किती राहिलेला फ्रॅक्शन पार्ट हे आपण ह्याच्यात मेजर करतो. तर नीट बघा इथून ते इथपर्यंत एक झाली, हा कंप्लीट वेव्ह एक झाली, इथून दुसरी 2, इथून इथं 3, इथून इथं 4, इथून इथं 1, 2, 3, इथं 4, इथं 5 आणि इथं 6 वेव्हज कंप्लीट झाल्या म्हणजे N6 आला आणि डेल्टा लॅम्बडा हा आहे जो काय असेल तो. तो आपण फेजवरून करणार. प्लीज चॅट बॉक्स मध्ये कोणीतरी सांगा समजतंय का? दिसतंय का कर्सर वगैरे म्हणजे मला समजेल. संकेत, सचिन, समाधान कोणीतरी एकाने सांगा कर्सर तुम्हाला दिसत होता का? ठीक आहे. तर 2D इज इक्वल टू एन लॅम्बडा प्लस डेल्टा लॅम्बडा म्हणजे एन इज अ स्नेहल पाटील. स्क्रीन दिसत नाहीये तुम्हाला का म्हणजे ऐकू येत नाही, स्क्रीन दिसत नाही का कर्सर दिसत नाही? का समजलं नाही?
आपली जी वेव्ह होती ती ए टू बी कडे गेली, बी कडून ए कडे रिटर्न येते. ठीक आहे. तर जी क्लिअर दाखवली आहे ती गेलेली वेव्ह आहे. दॅट इज अ ट्रान्समिटेड रेव्ह आणि डॉटेड जी दाखवली आहे ती रिफ्लेक्टेड रेव्ह आहे. ठीक आहे. ही रिफ्लेक्टेड रेव्ह आपण इथून इथं ओपन अप केली. ठीक आहे. ओपन अप केली म्हणजे आपण जस्ट तिला इथं म्हणजे ही गेलेली आणि ही आलेली तिला पुढं कंटिन्युएशन मध्ये दाखवले. ठीक आहे. 1 मिनिट हां. ओके. नीट बघा स्नेहल. आपली वेव्ह आपण ए पासून ट्रान्समिट करतो बी कडे. तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट फिगर बघा. ए पासून बी कडे ट्रान्समिट करतो. हा ट्रान्समीटर आहे, हा रिसीव्हर आहे. ठीक आहे. इथून तुमची वेव्ह इथे गेली, बी ला थटली आणि पुन्हा माघारी आली. ठीक आहे. मग हेच इथं वेव्ह फॉर्म मध्ये दाखवले आहे सेकंड डायग्राम मध्ये. तर ए पासून बी कडे वेव्ह आपली गेली आणि बी ला टच होऊन पुन्हा डॉटेड जी लाईन आहे ती रिफ्लेक्टेड म्हणजे माघारी आलेली वेव्ह आणि पुन्हा रिसीव्ह झाली ए ला म्हणजे पुढे जाऊन पुन्हा रिटर्न आली ए पाशी. ठीक आहे. तर ही जी डॉटेड जी आहे, जी रिव्हर्स आलेली वेव्ह आहे, ती आपण खालच्या डायग्राम मध्ये सेपरेट दाखवली. म्हणजे ही आपली गेलेली वेव्ह आणि त्याच पॉइंट पासून रिटर्न आलेली म्हणजे ही त्याची बरोबर मिरर इमेज असणार आहे. ही त्याची रिफ्लेक्टेड वेव्ह डॉटेड. ओके. इथपर्यंत समजते तुम्हाला आता? आता आपल्याला हा जो ट्रॅव्हर्स केलेला डिस्टन्स आहे हे काढायचं आहे. तर ते आपण कसं काढतो? तर किती कंप्लीट वेव्हज गेल्यात हे पाहतो आधी आणि किती फ्रॅक्शन ऑफ वेव्ह राहिलेली बॅलन्स आहे ती पाहतो. ठीक आहे. तर एक वेव्ह किती असतील? इथून ते इथपर्यंत एक वेव्ह असते बरोबर अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट. ठीक आहे. म्हणजे 0 पासून जर स्टार्ट केला तुम्ही पुन्हा 0 ला आला तर ती एक वेव्ह झाली. ठीक आहे. म्हणजे इथून इथपर्यंत एक वेव्ह, इथून ते इथपर्यंत सेकंड वेव्ह, इथून इथपर्यंत थर्ड, इथून इथपर्यंत फोर्थ, देन 5, देन 6. 6 कंप्लीट वेव्ह आहेत. आता इथून पुढे गेलेली नाहीये. त्यामुळे ही वेव्ह कंप्लीट नाहीये. त्यामुळे ह्याचा पार्ट आपण घेतलेला नाही. इथपर्यंतच तुमचे कंप्लीट वेव्ह आले. तर इथून जी पुढे आहे ते डेल्टा आहे. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ द वेव्ह किती आहे? ठीक आहे. तर आता याचं पुन्हा कॅल्क्युलेशन पार्ट दिलेलं आहे आपल्याला. नीट बघा. ओके. तर इथं बघा डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलंय 2 इंटू डी 2 वेळा ना पुढे गेला आणि पुन्हा रिटर्न आला. ठीक आहे. म्हणजे डिस्टन्स किती झाला 2d इज इक्वल टू n लॅम्बडा. n लॅम्बडा इज दॅट इज 6. n इज 6 इथं. n काय आहे तर होल नंबर ऑफ वेव्हलेंथ दॅट आर ट्रॅव्हल्ड बाय द वेव्ह. म्हणजे किती पूर्ण वेव्हलेंथ गेल्यात. ठीक आहे. तर 6 होते ना आपल्या. तर तसं इथं 6 येणार. ठीक आहे. तर इथं कॉमन मध्ये काय ना n लॅम्बडा आणि डेल्टा लॅम्बडा काय दॅट इज द फ्रॅक्शन ऑफ वेव्हलेंथ ट्रॅव्हल्ड बाय द वेव्ह. म्हणजे जी शेवटी रिमेन झालेली होती वेव्ह ही शेवटची जी वेव्ह राहिलेली ही फ्रॅक्शन दॅट इज द डेल्टा लॅम्बडा. समजतंय? ओके. द मेजरमेंट ऑफ द कंपोनंट आता खाली बघा हा फॉर्म्युला झाला 2d इज इक्वल टू n लॅम्बडा प्लस डेल्टा लॅम्बडा. आता द मेजरमेंट ऑफ द कंपोनंट डेल्टा लॅम्बडा इज नोन एज द फेज कंपॅरिझन व्हिच कॅन बी अचीव्ड बाय द इलेक्ट्रिकल फेज डिटेक्टर. ठीक आहे. तर आपला हा जो शेवटची जी पूर्ण वेव्ह संपल्यानंतर हा जो फ्रॅक्शन राहिलाय शेवटचा. ठीक आहे. तो आपण कशाने मेजर करतोय तर त्याला काय म्हणतो आपण डेल्टा लॅम्बडा अँड इट इज नोन एज फेज कंपॅरिझन. ओके. त्याला आपण फेज कंपॅरिझन म्हणतात आणि which can be achieved by the electrical phase detector. तर त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये इलेक्ट्रिकल फेज हे असतात डिटेक्टर त्याने आपण ते मेजर करतो. ओके. तर आता पुढे बघा. समजतंय का आता तुम्हाला? मगाशी समजलं नव्हतं. तर आता बघा द इन्स्ट्रुमेंट ऑफ द कंपोनंट द मेजरमेंट ऑफ द कंपोनंट डेल्टा लॅम्बडा इज नोन एज फेज कंपॅरिझन तुम्हाला सांगितलं पण दॅट इज अचीव्ड बाय द म्हणजे मेजर्ड बाय द इलेक्ट्रिकल फेज डिटेक्टर. ठीक आहे. इलेक्ट्रिकल फेज डिटेक्टर असतात त्याने आपण ते मेजर करणार. ठीक आहे. लेट theta 1 is the phase of the wave as it is transmitted at A and theta 2 is the phase of the wave as it is received at A dash. ओके. आता थिटा 1 आणि थिटा 2 हे दोन आपण फेज फेज ऑफ द वेव्ह जिथून ट्रान्समिट झाली आणि जिथे रिसीव्ह झाली त्यांना म्हणलंय. ठीक आहे. तर डेल्टा लॅम्बडा इज इक्वल टू फेज डिफरन्स इन अ डिग्री. आता ह्याचा डेल्टा लॅम्बडाचा फॉर्म्युला काय ना आपल्याला डेल्टा लॅम्बडा नाही ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एन आहे लॅम्बडा आहे डेल्टा लॅम्बडा फक्त नाहीये. तर डेल्टा लॅम्बडा कसं करणार फेज डिफरन्स इन डिग्रीज अपॉन 360 डिग्री इंटू लॅम्बडा किंवा ह्यालाच आपण काय म्हणणार डेल्टा लॅम्बडा इज इक्वल टू
phi2 minus phi1 डिग्री अपॉन 360 डिग्री इंटू लॅम्बडा. ठीक आहे. आता तुम्हाला phi2 आणि phi1 काय आहे हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे. डेल्टा लॅम्बडा काढायचा तो फॉर्म्युला आहे. इथं बघा ह्या डायग्राम मध्ये इथं जो अँगल असेल, आता इथं 0 ने आपली चालू झाली म्हणून आपला डेल्टा काय आहे, phi1 काय आहे 0 आणि ही वेव्ह येऊन a डॅश पाशी आली. आता इथं 0 होता बरोबर का? इथून इथं पुन्हा 0, इथून इथं 0, इथून इथं पुन्हा 0, 0, 90, 30, 360, 0 असं 0, पुन्हा इथं 0 होता आणि इथं पुन्हा 90 आणि 180 म्हणजे phi2 काय आहे 180. इथं लिहिलंय का phi2 180 डिग्री आणि phi1 काय आहे 0. जर ही वेव्ह इथून स्टार्ट झाली असती, ओके, सपोज आता ह्या डायग्राम मध्ये phi1 0 आणि phi2 180 डिग्री आहे. जर ही वेव्ह इथून चालू झाली असती तर आपला phi1 90 असता आणि समजा ही इथं एंड झाली असती तर 180. जर पुढे एंड झाली तर तिथं जो अँगल असेल पर्टिक्युलर तो आपण अँगल घ्यायचा. ओके, समजतंय ना तुम्हाला? ओके. सो मग आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे 2D इज इक्वल टू एन फाय प्लस फाय लॅम्बडा, या फॉर्म्युल्यातला 2D कसा काढणार आपण? एन आपल्याला कळलं, सहा वेव्हलेंथ आहे, फाय आपल्याला, लॅम्बडा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आणि डेल्टा लॅम्बडा कसा काढला तर डेल्टा लॅम्बडा इज इक्वल टू फेज डिफरन्स इन डिग्री. फेज डिफरन्स कशातला 180 आणि 0 होता तिथं, म्हणजे phi2 आणि phi1 यातला डिफरन्स आपण 360 डिग्री इंटू लॅम्बडा. ओके. आता पुढे बघा, समजलं नाही की लगेच तिथं मला विचारा. आय कॅन रिपीट दॅट पर्टिक्युलर पार्ट. ओके. आता बघा, द डिटर्मिनेशन ऑफ द अदर कॉम्पोनंट दॅट इज एन लॅम्बडा. आता मी मागाशी तुम्हाला सांगितलंय, ठीक आहे. डिटर्मिनेशन ऑफ द अदर कॉम्पोनंट म्हणजे हा एन लॅम्बडा, या फॉर्म्युला म्हणजे हा मेन फॉर्म्युला आहे. त्याच्यातला हा कसा काढायचा तुम्हाला सांगितला डेल्टा लॅम्बडा. आता एन लॅम्बडा कसा काढायचा तर डिटर्मिनेशन ऑफ द अदर कॉम्पोनंट एन लॅम्बडा ऑफ द इक्वेशन above equation is referred as to be resolved in the ambiguity of the phase comparison and this can be achieved by any one of the following methods. आता n लॅम्बडा, आता इथं सरळ सरळ आपल्याला दिसते की 6 पूर्ण वेव्हलेंथ होत्या म्हणून आपण इथं 6 लिहिलं. पण जेव्हा तुम्ही ऍट ऍक्च्युअल इन्फ्रारेड वेव्हज, रेडिओ वेव्हज वापरता तेव्हा इट इज व्हेरी डिफिकल्ट टू नो हाऊ मेनी ऍक्च्युअल वेव्हज आर ट्रान्समिटेड. असं तुम्ही नाही सांगू शकत की 100, 150, कारण खूप छोटं तुम्ही बघताय त्याची वेव्हलेंथ -10⁹ अशामध्ये असतात. ठीक आहे. त्यामुळे दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. तर आपण कसं काढणार तर त्याची मेथड आहे. कशी काढणार तर त्याच्या 2 मेथड आहेत खाली, तर त्या आपण दिलेल्या आहेत. फर्स्ट मेथड इज बाय इन्क्रीजिंग द वेव्हलेंथ मॅन्युअली बाय मल्टिप्लायज ऑफ 10. म्हणजे तुमची जर वेव्हलेंथ 1 असेल तर 1 mm, समजा 1 mm आहे, तर तुम्हाला ती मेजर करायला आवडत असेल तर त्याला मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे त्याला 10 करा. 1 into 10 10 करा, म्हणजे असं त्याला मोठी करा. ठीक आहे. सो बाय इन्क्रीजिंग द वेव्हलेंथ मॅन्युअली in multiples of 10 so that course measurement of d is made and enabling n to be deducted. समजते का तुम्हाला? जी वेव्हलेंथ आपली छोटी आहे ना त्याला 10 इंटू 10 करा किंवा इंटू 100 इंटू 1000 इंटू 1 lakh असं काहीतरी मल्टिप्लिकेशन करा, सो दॅट त्याची व्हॅल्यू मोठी होईल. ठीक आहे. आणि आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपी जाईल. ओके, म्हणजे वेव्हलेंथ जी आहे ना त्याला मोठी करायची आपली. ठीक आहे. आणि सेकंड काय, by measuring the line AB using the three different wavelengths, so as measuring the line AB using the three different wavelengths, uh, so as to form three simultaneous equations of the form 2D is equal to n1 lambda 1 plus phi1, 2D is equal to n2 lambda 2 plus phi2 आणि थर्ड दिलेला आहे. ठीक आहे. 2D is equal to n3 lambda 3 and phi3. So the solution of all these three may give the value of D. म्हणजे तुम्ही काय करायचं नंतर दोन इक्वेशन सांगितले एन काढायसाठी. एक तर तुमची जी वेव्हलेंथ छोटी आहे खूप, ती मेजर करायला अवघड जाते, तिला तुम्ही मल्टिपल्स ऑफ 10 म्हणजे 1 लाखाने डायरेक्ट मल्टिप्लाय करा, म्हणजे त्याची व्हॅल्यू मोठी होईल आणि तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. किंवा मेजरिंग द लाईन ए बी युजिंग 3 डिफरंट वेव्हलेंथ. ओके. 3 वेगवेगळ्या वेव्ह वापरून तुम्ही त्याचं हे करा आणि तिन्हीचं पुन्हा इक्वेशन काढा की 2D इज इक्वल टू n1 लॅम्बडा 1 प्लस डेल्टा लॅम्बडा 1 किंवा 2D इज इक्वल टू n2 लॅम्बडा 2, म्हणजे 3 वेगवेगळ्या वेव्ह वापरून तुम्ही त्याचं हे करा म्हणून सांगितलं ऍव्हरेज. एकतर त्याची मल्टिप्लिकेशन करा किंवा 3 वेगवेगळ्या वेव्हलेंथ वापरून तुम्ही काढा. ठीक आहे. तर द सोल्युशन ऑफ दिस 3 मे गिव्ह द व्हॅल्यू ऑफ D. मग तुम्हाला D ची व्हॅल्यू मिळेल वरच्या इक्वेशन मध्ये. ह्या इक्वेशन मध्ये टाकलं की तुम्हाला
एन लॅम्बडाची जास्तीत सांगितली मेथड, फाय लॅम्बडाची सांगितली तर तुम्हाला 2D मिळेल. हा सगळा थेरॉटिकल पार्ट आहे, फक्त समजून घ्या, याच्यावर काही एक्झाम्पल वगैरे नाहीये. ठीक आहे, पण समजून घ्या, कारण ही प्रोसिजर येतं. व्हॉट इज द फेज कंपॅरिझन असा डायरेक्टली क्वेश्चन असतो 6 मार्काला, 4 मार्काला. ठीक आहे, तर तुम्हाला ही लिहायला लागेल, त्यासाठी समजून घ्या. ओके, द सोल्युशन ऑफ दिस विल गिव्ह द व्हॅल्यू ऑफ डी इन द लेटेस्ट ईडीएम इक्विपमेंट. आता जे लेटेस्ट ईडीएम इक्विपमेंट जे आहेत, दिस प्रॉब्लेम इज सॉल्व्ड ऑटोमॅटिकली. आता हा जो पार्ट तुम्हाला सगळा सांगितला, हा थेरॉटिकली कसं होणार, काय प्रॉब्लेम येणार ते सांगितलं, तर त्यासाठी कसं ओव्हरकम करायचं. पण आता जे लेटेस्ट ईडीएम इन्स्ट्रुमेंट आले त्याच्यात हे डायरेक्ट ऑटोमॅटिकली सगळे कॅल्क्युलेशन होतात, अँड द डिस्टन्स डी इज डायरेक्टली डिस्प्लेड. हे जे कॅल्क्युलेशन आहे 2D वगैरे जे, ते आपोआप कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला डायरेक्ट डिस्टन्स येते, 10 मीटर, 4 मीटर, 8 मीटर, जे काय असेल ते. ओके, तर फॉर एक्झाम्पल दिले लेट द लॅम्बडा फॉर द, म्हणजे वेव्हलेंथ दिले फॉर द वेव्ह, वरची जी फिगर होती मागाशीची, सी बी 20 मीटर, द फॉर्म डायग्राम एन इज 6, डेल्टा हे थीटा 1 इज 0 डिग्री, थीटा 2 इज 180 डिग्री. ह्या डायग्राम मध्ये बघा, त्या डायग्राम मध्ये त्यांनी काय दिलंय, 2D काढायचं आहे. ठीक आहे, तर डी जे डिस्टन्स आहे ते 20 मीटर सांगितले तुम्हाला. डी म्हणजे ए टू बी, डी 20 मीटर, आणि एन आहेत ते 6, मागाशी आपण मेजर केले ते एन 6 आहेत. नंबर ऑफ होल वेव्हलेंथ दॅट इज 1, 2, 3, 4, 5 अँड 6. 6 इथं कम्प्लीट आहे. ठीक आहे, एन इज 6, डेल्टा 1 इज 0 डिग्री, and theta 1 is a 0 degree and theta 2 is a 180 degree. Then 2D is equal to n delta plus n lambda plus delta lambda. मग त्याच्यावरून बघा, 2D is equal to n lambda plus delta lambda is equal to n lambda plus theta 2 minus theta 1 upon 360 degree into lambda. मगाशीचा फॉर्म्युला. मग काय होणार, 2D is equal to 6, n ची व्हॅल्यू काय 6 into लॅम्बडा तुम्हाला 20 दिली, 20 मीटर, इंटू 20 प्लस 180 मायनस 180 थिटा, थिटा 2 आहे आणि थिटा 1 काय 0 डिग्री आहे, म्हणून 0 आपण 360 डिग्री इंटू 20. मग डी ची व्हॅल्यू आली तुमची डायरेक्ट किती, 65 मीटर. समजलं का तुम्हाला एक्झाम्पल आहे. तुमच्याकडे एन होते 6 पूर्ण वेव्हलेंथ होत्या, थिटा 2 थिटा 1 होत्या, आणि ते डायरेक्टली फॉर्म्युले टाकले, आपली व्हॅल्यू डी ची येते. ठीक आहे, this measurement of distance by EDM is analogous to the measurement of AB by tapping. म्हणजे टेपनी जरी तुम्ही मेजर केलं तर हे डिस्टन्स 65 मीटरच येणार. कळलं का, तुम्ही ह्या पद्धतीने मेजर केलं आणि टेपने मेजर केलं तरी तुमची व्हॅल्यू एवढीच येणार. ठीक आहे, सो डी इज इक्वल टू एम एल प्लस डेल्टा एल. एल इज अ लेंथ ऑफ द टेप, म्हणजे टेपनी मेजर केलं तर कसा कॅल्क्युलेशन पार्ट असणार, हा इथे डायरेक्ट मध्ये दाखवलाय. डी इज इक्वल टू एम एल प्लस डेल्टा एल. एल इज लेंथ ऑफ टेप, म्हणजे समजा 66 मीटर आहे आणि तुमचा टेप जर 20 मीटरचा असेल तर तुम्हाला 3 वेळा, एकदा 20 मीटर झालं की उचलून पुन्हा टेप पुढे घ्यायला लागणार, पुन्हा अजून पुढे घ्यायला लागणार. ठीक आहे, म्हणून ते एम इंटू एल केले. ठीक आहे, एम म्हणजे तुम्ही 3 वेळा पुढे गेला. ठीक आहे, 20, 10, 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60, आणि मग राहिलेला फ्रॅक्शन 6 असं. डेल्टा एल इज अ रिमेनिंग टेप लेंथ दॅट इज 66 मधला वरचा 6 आहे समजा. हेन्स द रेकॉर्डिंग इन केस ऑफ टेपिंग विल बी डी इज इक्वल टू 3, म्हणजे 3 वेळा तुम्ही उचलून टेप पुढे नेलाय, कारण 66 मीटर आहे आणि तुमचा टेप 20 मीटरचा आहे. तर 0 ते 20 मेजर केला, टेप उचलून 20 च्या तिथे ठेवला, पुन्हा 20 ते 40 मेजर केला, टेप उचलून पुढे नेला, 40 ते 60 मेजर केला, टेप उचलून पुढे नेला, फ्रॅक्शन मोजला तुम्ही 5 आलाय समजा, इथं 65 घेतलाय एक्झाम्पल, आम्ही 66 सांगितलं. ठीक आहे, तर इथं काय येणार, डी इज इक्वल टू 3 इंटू 20 प्लस 5 इज इक्वल टू 65 मीटर. समजलं का तुम्हाला? प्लीज रिप्लाय मी. म्हणजे आपण मॉड्युलेशनचा पार्ट बघूया. श्रुती जाधव, पूनम माने, स्नेहल पाटील, सोनाली शिंदे, तेजश्री, संकेत, सचिन, सूरज, स्वप्नील, श्री, हर्षवर्धन, उमेश, समाधान, केतन, ओंकार, सौरभ, श्रद्धा इंगळे, श्रद्धा गोरे, शुभम दळवी, यश शिंगारे. समजतंय का? प्लीज रिप्लाय मी. ओके, श्री सेइंग यस. ठीक आहे, तर फेज मॉड्युलेशन म्हणजे काय आहे थोडक्यात, तर काही सुद्धा नाहीये.
तुमची वेव्ह पास करायची आणि अंतर मोजायचंय आपल्याला. तर वेव्ह पास केल्यानंतर जी वेव्ह असते ती वेव्हलेंथ लहान असती. त्यामुळे त्याला एकतर मल्टिप्लाय बाय 100 करून मोठा करायचा आणि ज्या मोठ्या-मोठ्या आपल्या वेव्हलेंथ आहेत, त्याचा नंबर हा जो फॉर्म्युला ह्या फॉर्म्युल्यानी तुम्ही काढायचा. 2D इज इक्वल टू 2n प्लस लॅम्बडा. ठीक आहे. तर आता नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. दॅट इज मॉड्युलेशन. ठीक आहे. आपला आता शेवटचा पार्ट राहिलाय ह्या ईडीएमचा. दॅट इज मॉड्युलेशन. ठीक आहे. तर इथं नीट बघा दोन हे दिलेत, वेव्हज दिलेत. एक आहे एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, एक आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. तर हा प्रकार काय आहे बघा नीट. ठीक आहे. आता आपण वरती बघितलं त्याप्रमाणे ॲज स्टेटेड अबोव्ह द ईडीएम मेजरमेंट इन्व्हॉल्व द मेजरमेंट ऑफ फ्रॅक्शन डेल्टा एल ऑफ द सायकल. ठीक आहे. आपल्याला जी फ्रॅक्शन शेवटची जी वेव्हलेंथ राहिली आहे, जी डेल्टा एल आहे, ती आपल्याला मेजर करायला लागते दरवेळेस. ठीक आहे. तर मॉडर्न फेज कंपॅरिझन टेक्निक, तर ही नवीन टेक्निक आली आर कॅपेबल ऑफ रिझॉल्विंग द बेटर दॅन द वन ऑफ द 100th पार्ट ऑफ द वेव्हलेंथ. नवीन जे टेक्निक आलेत त्या 100तल्या एका पार्टचं पण मेजरमेंट करतात. इथं तर आपण 4-5 पार्ट केलते. 100तल्या एका पार्टचं पण मेजरमेंट करतात. दिस मस्ट रिप्रेझेंट 1 अपॉन काय assume प्लस ऑर मायनस 10 mm टू बी accuracy रिक्वायरमेंट फॉर द सर्वेइंग इक्विपमेंट. आपण सर्वेइंग इक्विपमेंट कसे वापरतो? प्लस और मायनस 10 mm च्या accuracy. ठीक आहे. सो दिस मस्ट बी रिप्रेझेंट 1 अपॉन 1000 ऑफ द मेजरिंग वेव्हलेंथ. ठीक आहे. तर एक जी वेव्हलेंथ आहे त्याच्या हजारातला एक पार्ट आपण कन्वर्ट करून मेजरमेंट घेतोय. ठीक आहे. म्हणजे हजारातला एक एवढ्या अॅक्युरसीचं. ठीक आहे. दिस मीन्स दॅट लॅम्बडा इज इक्वल टू 10 into 1000 mm दॅट इज 10 मीटर which is the maximum value. ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्याला कन्वर्ट केलं ना, मगाशी सांगितल्याप्रमाणे 10 च्या मल्टिप्लायने कन्वर्ट केलं तर 10चं आपण 10,000 mm केलं दॅट इज 10 मीटर which is maximum value. However, by use of the modern circulatory, lambda can be increased to 40 meter, which corresponds to f is equal to 2 into 10 raised to 6 hertz. म्हणजे जे आपल्या लॅम्बडाच्या व्हॅल्यू असतात ना, त्या खूप छोट्या असतात. म्हणजे एका एमएम मध्ये कितीतरी वेव्हलेंथ हे केलेले असतात. पण आता नवीन-नवीन टेक्निक आलेत, तर एवढी मोठी वेव्हलेंथ घेतो आपण, की त्याची जवळ-जवळ 40 मीटर पर्यंत वेव्हलेंथ असते. आता एक मिनिट हां. म्हणजे तुमची जी वेव्हलेंथ होती ती खूप छोटी असती. तर आता जे नवीन टेक्निक आले त्याच्यात ती खूप मोठी वेव्हलेंथ घेतो आपण. जेवढी मोठी वेव्हलेंथ असेल तेवढा तुम्हाला अँगल मेजर करायला सोपा जातोय. समजतंय का तुम्हाला? जेवढी मोठी वेव्हलेंथ असेल तेवढा तुम्हाला अँगल मेजर करायला सोपा जातोय. सो इन मॉडर्न मेजरमेंट लॅम्बडा कॅन बी इन्क्रीज्ड टू 40 मीटर. 40 मीटर पर्यंत नुसती वेव्हलेंथ एवढी तुम्ही मेजर करू शकता. व्हिच कॉरेस्पॉन्ड्स टू फ्रिक्वेन्सी पण किती? 7.5 into 10 raised to 6 hertz. त्याची फ्रिक्वेन्सी पण एवढी आपण मोठी करू शकतो. ठीक आहे. Thus the lowest value of f can be used is 7.5 into 10 raised to 6. हे फक्त आकडे नीट लक्षात घ्या. तुम्ही वेव्हलेंथ आहे ना नवीन-नवीन इन्स्ट्रुमेंट मध्ये इतके मोठी करू शकता की 40 मीटर पर्यंत मोठी करू शकता आणि त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार? कमीत कमी 7.5 into 10 raised to 6. ठीक आहे. हा डायरेक्टली आकडा लक्षात ठेवा. ठीक आहे. ॲट प्रेझेंट ॲट प्रेझेंट कसं आहे? The range of the frequencies that can be used in measuring the process is limited to approximately 7.5 to 10 raised to 6 to 5 into 10 raised to 8. ठीक आहे. हे 7.5 into 10 raised to 6 आहे. ते 6 आहे ना साइडला लिहिलं ते 10 raised to 6 आहे आणि ठीक आहे. आणि इथं 5 into 10 raised to 8 हर्ट्ज. ठीक आहे. एवढी आपण मोठी करू शकतो. In order to increase
the accuracy in a desirable to use an extremely high frequency. म्हणजे आपल्याला accuracy वाढवायसाठी आपण काय करतो, इट इज डिझायरेबल टू यूज एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी ऑफ प्रोपोगेशन. म्हणजे मॉड्युलेशन काढायसाठी आपल्याला जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी असलेली वेव्ह असलेली कधी पण चांगली, म्हणजे आपल्याला सोपं जाते. हावेवर द फेज कंपॅरिझन टेक्निक कॅनॉट बी युज्ड ॲट such a high greater frequency more than 5 into 10 raised to 8 which correspond to wavelength of lambda is equal to 0.6 meter. तर 5 into 5 into 10 raised to 8 च्या वर जरी गेलं ना आणि वेव्हलेंथ 0.6 मीटरच्या वर गेलं की आपल्याला मेजरमेंट करायला अवघड जाते. ऑन अदर हँड लोएस्ट फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू of the range 7.5 into 10 raised to 6 into 5 into 10 raised to 8 is not suitable for the direct transmission through the atmosphere because of the effect of interference, रिफ्लेक्शन, फेडिंग अँड स्कॅटर. तर यांनी काय सांगितलं थोडक्यात की तुम्ही जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी आणि मोठ्या वेव्हलेंथची वेव्ह वापरा, पण त्या केसमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार की इंटरफरन्स, रिफ्लेक्शन आणि फेडिंग आणि स्कॅटर हे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होणार. ठीक आहे. तर आता हा प्रॉब्लेम होतो म्हणलं, आपला हा प्रॉब्लेम ओव्हरकम करायला लागणार, बरोबर का? तर दिस प्रॉब्लेम कॅन बी, तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आधीची फ्रिक्वेन्सी होते ही खाली जी दाखवली ना, ती तुमची आधीची फ्रिक्वेन्सी होती. एकदम जवळ आहेत बघा हे सगळे, हे ठीक आहे. हे जवळजवळ जेवढं असेल तेवढं तुम्हाला मेजर करायला अवघड जाणार. तीच जर तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवली तर तुम्हाला मेजर करायला सोपं जाणार. तर मॉड्युलेशन मध्ये हेच सांगितले की जे छोटे आहेत ना त्याला मोठे करा. ठीक आहे. या डायग्राम मध्ये बघा, जे छोटे आहेत ना त्याला मोठे करा असं सांगितलं. ठीक आहे. आता बघा, तर मोठं केल्यावर काय प्रॉब्लेम होत होता की इंटरफरन्स, रिफ्लेक्शन, फेडिंग आणि स्कॅटरिंगचा प्रॉब्लेम येत होता. तर हा प्रॉब्लेम कॅन बी ओव्हरकम बाय द टेक्निक ऑफ मॉड्युलेशन. तर मॉड्युलेशन टेक्निक वापरून हा प्रॉब्लेम आपण ओव्हरकम करू शकतो. Wherein the measuring wave used for the phase comparison is superimposed on a carrier wave of which higher frequency. तर यांनी काय सांगितले, एक वेव्ह वापरायच्या वेळी दोन वेव्ह वापरा म्हणतात ते. मॉड्युलेशन मध्ये काय सांगतायत, तुम्ही बाबा एक वेव्ह जी वापरताय ना त्याच्याऐवजी तुम्ही दोन वेव्ह वापरा. तर काय सांगितले त्यांनी, the problem can overcome by technique of modulation wherein the measuring wave is used for the phase comparison is superimposed on the carrier wave. ठीक आहे. एक कॅरियर वेव्ह वापरा आणि त्याच्यावर दुसरी मेजरिंग वेव्ह तुम्ही त्याच्यावर बसवा. ठीक आहे. ऑफ सच हायर फ्रिक्वेन्सी EDM uses two methods of modulating carrier wave. म्हणजे एकावर एक दुसरी वेव्ह बसवा आणि मग त्याचं कंपॅरिझन करून तुम्ही मेजर करा असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. तर त्याच्या दोन मेथड आहेत कॅरियर वेव्हच्या. टू मेथड्स ऑफ मॉड्युलेटिंग द कॅरियर वेव्ह. म्हणजे मॉड्युलेशन हे जे करतो आपण त्याच्यात दोन मेथड सांगितले. कुठल्या? एक अँप्लिट्यूड मॉड्युलेशन आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. म्हणजे तुम्हाला दोन प्रॉब्लेम होते, अँप्लिट्यूडचा आणि फ्रिक्वेन्सीचा. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. एक तर अँप्लिट्यूड मॉड्युलेशन आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. ओके. तर अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये काय, जस्ट अ मिनिट. दोन मेथड सांगितल्यात, एक तर अँप्लिट्यूड मॉड्युलेशन आणि दुसरी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. तर अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये काय, द कॅरियर वेव्ह हॅज अ कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी अँड द मॉड्युलेटिंग वेव्ह that is the measuring wave information is conveyed by the amplitude of the carrier wave. In the frequency modulation, the carrier wave has constant amplitude while its frequency varies in proportion to the amplitude. Okay. Okay. तर अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये काय सांगितलं, मॉड्युलेशन म्हणजे काय नाही, साधा सोपा विषय. दोन वेव्ह एकमेकावर बसवा आणि त्या पाठवून द्या, म्हणजे तुम्हाला मेजरमेंट करायला सोपं जाईल असं सांगितलेलं आहे. बाकी काय नाही. आणि त्याच्या पुन्हा दोन मेथड आहेत, एक तर अँप्लिट्यूड मॉड्युलेशन आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, असे दोन मेथड आहेत. ठीक आहे. आणि अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये काय, द कॅरियर वेव्ह हॅज कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी अँड मॉड्युलेशन वेव्ह information is conveyed by the amplitude of the carrier wave. ठीक आहे.
इन द फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मध्ये काय, द कॅरियर वेव्ह हॅज कॉन्स्टंट अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी आहे, आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मध्ये कॉन्स्टंट अँप्लिट्यूड. लक्षात घ्या, क्रॉस क्रॉस आहे. अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी असते, आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मध्ये कॅरियर वेव्ह हॅज कॉन्स्टंट अँप्लिट्यूड, एवढं सांगितलंय. while its frequency varies in proportion to the amplitude of the modulation wave. The frequency modulation is used in microwave EDM instrument, while the amplitude modulation is done in a visible light instrument and infrared instrument using higher carrier frequencies. ठीक आहे, आपलं हे संपल. त्यानंतर तुम्ही रिजॉईन हा पार्ट झाला की अजून एकदा री हे करूया आणि मग पुढे जाऊया.